हा नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. तर आता आपलाच व्हिडिओ दाखवतोय खोडव्याचा. तर ह्या उसाला फक्त 3 महिने झाले. 3 महिन्यात पाचट सुद्धा अख्खं जिकडे तिकडे कुजून गेलं बघा. हे आपण ऊस गेल्याच्या नंतर कुट्टी केली होती. कुट्टीच्या नंतर बैलाच्या सहाय्यानं नांगराला पत्रा लावून असं पाटावर माती घातली होती. हे बघा 8 फुटामध्ये पुन्हा सगळ्या अख्ख्या रानामध्ये उडीद आणि सेंटरला इथं सलम वापरला होता. सलम पण आता आपण एका अशी सरी सोडून घेतले ट्रॅक्टरनं छोट्या. तर 5 फुटामध्ये सुद्धा छोटा ट्रॅक्टर चालू आहे. तर मित्रांनो, उसाला माती लावली नाही आपण. उसाला माती लावायची गरजच नाही. फक्त आपण काय केलं, जे उडीद आणि सलम होता तो उडीद आणि सलम आता जागेवर जिकडे तिकडे कुजवायचा गाडायचा प्रयत्न केला आहे. तर पाचटसुद्धा आता काही तुम्हाला दिसणार नाही. पाचटसुद्धा एकदम मातीमध्ये मिसळलं आहे. आता फक्त याला काय करायचं आहे म्हणलं तर, हे आता अख्ख्या रानामध्ये आपल्याला उडीद टाकायचं आहे. या सरीमध्ये 5 फुटामध्ये 8 फुटामध्ये अख्ख्या रानामध्ये उडीद टाकून आपल्याला पिंगलरनं पाणी दिलं की आपलं गवताचं पण तणाचं पण कंट्रोल होणार आहे. जलत्या सूक्ष्म जंतूसाठी आच्छादन होणार आहे आणि आपलं मुख्य पीक जे आहे ऊस, ह्याचं आपलं पोषण पण होणार आहे. तर हे ऊस बघा फक्त 3 महिन्याचा आहे. आणि काही आपले शेतकरी मित्र काय म्हणतात, पाचटाचा प्रॉब्लेम होतो, कुट्टी झाल्यावर ऊस पातळ फुटतो. तर मित्रांनो, तसं काहीच नाही. पाचट हे बघा 80% तर पाचट आता दिसत नाही तुम्हाला. कुठे दाखवा मला. आता आम्ही हेच ह्या फडलाटमध्ये आहे. आपण काही 5 फुटामध्ये असं झालं पाचट बघा. आपण बैलाच्या सहाय्यानं नांगरानं जी पाष्टावर माती घातली होती ते अख्खं पिंगलरनं पाणी बिणी देण्यानं सगळं पाचट कुजून गेलं आहे. थोडंफार राहिलेलं तिच्यावर अजून पण माती पडली आहे. हे बघा असं 5 फुटामध्ये अशी सरी सुटते आणि हे 8 फुटामध्ये बघा अशी सरी सुटली. आणि सलम पण असा बोधाच्या खाली गाडला गेला आहे. तर मित्रांनो, आपण उसाला माती चढवलेली नाही. उसाला जर वर्षाला जर माती चढवत बसलो तर ऊस वरल्यावरूनच तुटल आणि ऊस पुन्हा विनाकारण लोळल. तर उसाला जास्त माती लावायची गरज नाही. त्याच्या तालावर त्याला उभारू द्यायचं आहे. आणि जास्त जर ऊस मोठा आला तर आडवा पडेल, पण त्याचा काय नाही. ऊस आडवा जर पडला तर अजून हुबा पण वाढतो. म्हणजे ऊस आडवा पडला तर शेतकरी खडी होतो म्हणतात तसं. तर आता ह्या पद्धतीमध्ये जेवढा आपण सेंद्रिय कर्ब सलमाचा आणि उडदाचा केला होता तो पण आता जमिनीमध्ये गाडला गेला आहे. आणि आता फक्त आता पिंगलरनं पाणी जर दिलं ते किती दिवसात कुजणार आहे, काय कुजणार आहे, ह्याच्याबद्दल आपल्याला काय तेवढं जास्त डोकं लावायची गरज नाही. निसर्ग त्याला समर्थ आहे. तर मित्रांनो, एवढी सोपी पद्धत आहे. आणि आपण आता हे डोकं चलवून 20 वर्षापासून आपल्याला सेंद्रिय शेतीचं वेळ असल्यामुळं हे हळूहळू जसं प्रॉब्लेम येतील ना तसं उत्तर आहे बघा. आता उदाहरणात सांगायचं म्हटलं, जिथं ढाल आहे तिथं तलवार आहे, बरोबर आहे. जिथं ऊन आहे तिथं सावली आहे, बरोबर आहे. तर प्रत्येक गोष्टीचा जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर पण आहे. तर आपण फक्त पर्याय शोधला आहे मित्रांनो. बाहेरून काही आणून टाकायचं नाही असं ठरवलं आहे. कुठलं जैविक औषध आणायची गरज नाही, कुठली फवारणी करायची गरज नाही. फक्त हे 8 फुटाचा 10 फुटाचा जे पट्टा करायचं जे डोक्यात आहे ते फक्त आपल्या जाग्यावर उकंडा तयार करायचा. हे एक ह्याच्यातलं सेंद्रिय शेतीतलं मोठं मर्म समजून घ्या. आणि हिच्यापेक्षा जर कोणची सुलभ सोपी पद्धत असेल तर तुम्ही मलासुद्धा फोन करून सांगा किंवा कमेंट करून सांगा. मी तुमची स्वीकारायला तयार आहे. तर माझंच पण खरं म्हणत नाही. तर भगवंतानं बुद्धी प्रत्येकाला दिलं आहे. तर कुणाची बुद्धी कधी काय चालेल, कोण कधी शोध लावल काही सांगता येत नाही. जेवढे शोध लावलेले जे भारताबाहेरचे म्हणा भारतातले आहेत ते शाळेतून पळूनच गेले आहेत. तुम्हाला पण माहीत आहे. जे पळून गेले त्यांनी शोध लावले. तर देव कुणाच्या रूपातून कधी काय घडून आणल हे सांगता येत नाही. तर मला ते काय तेवढं अतिशयोक्ती सांगायची गरज नाही. तर आपला आता बेड कसा झाला आहे बघा. बेड असा झाला आहे, कमी जास्ती 4 फुटाचा बेड झाला आहे. ते बघा ना, इथून तिथंपर्यंत असं 4 फुटाचा मोठा बेड झाला आहे. किती बी जर पाऊस पडला तर पाणी अख्ख्या बोधामध्येच आपलं मुरणार आहे.
तर मित्रांनो, आता उन्हाळ्यामध्ये कसं आहे, जरा पाणी कमी जास्ती झाल्यामुळं इकडं थोडा ऊस लहान बसला आहे आणि हे इकडं पाणी जास्त दिल्यामुळं ऊस चांगला आला. तर कसं आहे, सगळ्याच गोष्टी उत्पन्नासाठी कारणीभूत आहेत. तर मी आता तुमचं कसं आहे, जास्त वेळ खाणार नाही. मला जेवढं काय समजलं, आता उडीद पण जाग्यावर जिरून गेला, सगळं जिरून गेलं आहे. तर मला जेवढं काही समजलं तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर अजून आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तुम्हाला छोटा मी ट्रॅक्टर दाखवणार आहे. हे बघा, असा ट्रॅक्टर येऊ लागला आहे 5 फुटामध्ये. ते 4 फुटामध्ये लावणीमध्ये चालायचं ह्याचं जुगाड आहे. आपण 5 फुटाचं सोडल्यामुळं आपली ऊस फुटायची रुंदी 1.25 फूट ते 1.5 फूट झाल्यामुळं हा 5 फुटामध्ये सुद्धा दाटून चालतो आहे. तर सांगायचं तात्पर्य काय, सरी होता येईल तेवढी मोठी सोडायला पाहिजे. हे छोटा ट्रॅक्टर आहे बघा, असं करतो बघा, मी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, अजून भेटू पुन्हा. ठीक आहे. जय श्रीराम, जय श्रीराम.